नमस्कार यूट्यूब फॅमिली, परीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय गावरान खेकड्यांचा झणझणीत रस्सा। चला मग सुरू करूया आजची रेसिपी। सर्वात आधी आपण इथे खेकड्या साफ करून घेणार आहोत। तर खेकड्या अशा खोलायच्या आहेत, नांगड्या इथे तोडून घेतलेल्या आहेत आपण, आणि आपण आता यांना साफ करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित स्वच्छ असं साफ करून घ्यायचं आहे। हे सगळं काढून घ्यायचं आहे, त्याची केस वगैरे, आणि इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खेकडे। अशा प्रकारे आपण खेकडे स्वच्छ करून घेऊया। त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी घाण असते, तर ती आपण घाण अशी काढून घ्यायची आणि स्वच्छ करून घ्यायचे। इथे मी सगळे खेकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आणि आता याच्यामध्ये आपण जे अंडी असतात त्या कवटीमध्ये, ते आपण एकदम सावकाशपणे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण इथे खेकड्या स्वच्छ करून घेतलेत। आणि इथे खेकड्याचे ज्या नांग्या असतात त्या नांग्या आपल्याला इथे पाट्यावरती ठेचून घ्यायच्या आहेत। आपण पाट्यावरती या नांग्या आता टेचून घेऊया। थोड्या थोड्या टेचायच्या आहेत, थोडं टेचून घ्यायचं आणि नंतर मग वरवंट्याच्या सहाय्याने त्याला मॅश करायचं, एकदम रगडून घ्यायचं, असं बारीक वाटण करायचं त्याचं। हे बघा, अशा प्रकारे त्याला एकदम असं बारीक वाटून घेऊया। थोडासा वेळ जाईल, पण याच्याने काय होतं, आपलं कालवण खूप टेस्टी होतं। तुमच्याकडे पाटा अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण पाट्यावरची चव थोडी वेगळीच असते, म्हणून आपण पाट्यावर करतोय। आता आपण याच्यामध्ये पाटा आणि वरवंटा धुवून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालूया। आता हे वाटणमध्ये पाणी मिक्स करायचं आणि हे एका स्ट्रेनरमधून गाळून घ्यायचं आहे। याच्याने काय होईल, त्याच्यामधल्या त्या कच आहे ती नांग्यांची कच याच्यामध्ये जाणार नाही पाण्यामध्ये। अशा प्रकारे आपण हे गाळून घेऊ। अजून एकदा पाणी घालू त्यामध्ये। पाणी गरम वापरायचं आहे इथे, हेच पाणी आपल्याला रश्श्यामध्ये वापरायचं आहे, म्हणून पाणी गरमच घालायचं आहे। अशा प्रकारे आपण 2 टाईम याला वॉश करून घेतलं आहे। आता आपण वाटण्यासाठी इथे कांदे, खोबरं भाजून घेतलं आहे, थोडीशी लसूण आणि कोथिंबीर, ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एका टोपामध्ये तेल टाकायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे। त्यामध्ये थोडी अद्रक लसणाची पेस्ट घालू, थोडासा कढीपत्ता, आणि याला फ्राय करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये तो वाटलेला मसाला घालूया। मसाला एकदम बारीक वाटायचा आहे, थोडंसं पाणी घालून त्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण आपला जो रस्सा असतो तो जाडसर राहायला वाटण तर तो थोडा फाटल्यासारखं वाटतं, म्हणून याचं वाटण जे आहे ते थोडं बारीकच वाटायचं आहे। मसाला परतून घेऊ, 2 ते 3 मिनटं याला आपण चांगलं परतून घ्यायचं असं। आता यामध्ये खेकड्याची अंडी जी आपण काढून घेतली होती वाटीमध्ये, ती टाकायची आहे। आता आपण यामध्ये मसाले घालू। यामध्ये मी चिकन ग्रेव्ही मसाला घेतला आहे, सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला, तो यामध्ये घालायचा आहे 2 चमचे। आता यामध्ये आपण घालूया घाटी मसाला 2 ते 3 चमचे। चवीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता। इथे मी मालवणी मसाला घातला 1 चमचा, आणि लाल मिरची पावडर कलरसाठी 1.5 चमचा। बाकी हळद घातली अर्धा चमचा, धना पावडर आणि जिरा पावडर अर्धा चमचा घालायचा आहे।
आता मसाले मस्त परतून घेऊ आपण. थोडासा गरम मसाला टाकलाय. मसाला एक 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. आता थोडं यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. आता त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया आपण. 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. आपले मसाले परतून झालेत. आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेल्या खेकड्या याच्यामध्ये आपण घालायच्या आहेत. थोडंसं हलवून घेऊया खाली आणि आता यामध्ये आपण खेकड्या घालू. आणि आपण आता याला मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे एकदा खेकड्याचा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप भन्नाट लागतो असा रस्सा. छान कालवण बनतो अशा पद्धतीने. नंतर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण झाकण काढून घेऊया. त्याला वाफ आलेली आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे. तुम्हाला जर खेकड्यांचं सुक्कं बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी घालून याला सुक्कंसुद्धा बनवू शकता. जास्त पाणी घालायचं नाही. तुम्हाला कमी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. आपण जे पाणी खेकड्यांचं नांग्यांचं टेचून घेतलं होतं ते पाणी इथे आपण घातलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं आपण आता गरम पाणी घालूया. आणि आता एका वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्याचा लरी करून आपण भाजलेला घ्यायचं आहे. बेसन पीठ याची आवश्यक आहे. 2 चमचे बेसन पीठ घ्यायला लागतं. म्हणजे बेसन पीठ आपण मसाला आपलं कालवण काय होणार आला रस्ता तिथं टाकणार नाही. पुन्हा वेगळं होऊ शकतं. इथे उकळी आलेली आहे. त्यासाठी आपल्याला बेसन पिठाची स्लरी यामध्ये घालायची आहे. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे मस्त. आपण मस्त करून घ्यायचं आहे कालवण. तुम्ही बघू शकता कुठेही रस्सा जराही फाटलेला नाही. मस्त उकळून घ्यायचा आहे रस्सा. तुम्हाला हवा तसा पातळ किंवा घट्ट तुम्ही करू शकता. आपला रस्सा तयार आहे. आपण याच्यामध्ये थोडी चिरलेली बारीक कोथिंबीर घालूया. तुम्ही बघू शकता मस्त असा तर्री आणि कट आलेला आहे रस्स्याला. आपला गावरान रस्सा तयार आहे. चला मग आपण आता सर्व करूया. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा चमचमीत रेसिपी बघायची असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे. आणि जर काही चूक होत असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सजेस्ट करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ त्यामध्ये मी चेंजेस करू शकतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.